नमस्कार मित्रांनो, बस कंडक्टर 2026 ची जी काही भरती आलेली आहे 10वी पास उमेदवारांना याचे फॉर्म सुटलेले आहेत. फॉर्म भरणं सुरू झालेले आहे. तर फॉर्म नेमका कशा पद्धतीने भरायचा आहे, फॉर्म भरताना कोणती कागदपत्र लागणार आहेत, फॉर्म भरताना कोणत्या चुका टाळायच्या आहेत की ज्याच्या माध्यमातून आपला फॉर्म रिजेक्ट झाला नाही पाहिजे, तर या सर्वांची माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. नमस्कार, मी गणेश मानकर, इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. बघा मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला या वेबसाईटवर जायचं आहे. बघा, या वेबसाईटची लिंक जी आहे तर ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी आहे तर ती उपलब्ध करून देतो. फक्त कमेंटमध्ये मला लिंक असं टाईप करा. ही लिंक मी तुम्हाला दोन ठिकाणी उपलब्ध करून देतो, एक कमेंट बॉक्समध्ये आणि दुसरं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. या दोन्ही ठिकाणी मी ऑफिशियल लिंक जी आहे तर ती उपलब्ध करून देतो. फक्त एवढं तुम्ही टाईप करायचंय. आता लक्षात घ्या, सगळ्यात आधी मी आता न्यू रजिस्ट्रेशनवर जाणार आहे, कारण की मला नवीन पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचंय. तर ते मी इथं न्यू रजिस्ट्रेशनवर जाणार आहे. बघा, या बेस्ट बसच्या वाहक म्हणजे कंडक्टर या पदासाठी जर तुम्ही तयारी करत असाल मित्रांनो, याच्यामध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, मराठी, इंग्लिश असे सर्व विषय आहेत आणि TCS पॅटर्न नुसार ही परीक्षा होणार आहे. आणि महाराष्ट्रात तुम्ही कोणताही व्यक्ती जो आता सरसेवेने जॉबला असेल TCS IBPS पॅटर्न नुसार, त्याला तुम्ही विचारू शकतात. महाराष्ट्रातील सर्वात दर्जेदार बॅच या संदर्भात फक्त इग्नाइट अकॅडमीची असते, कारण की याच्यामध्ये आपण सर्वाधिक निकाल महाराष्ट्रातून आपणच दिलेले आहेत. तर या बॅचच्या माध्यमातून, म्हणून याला बेस्ट मध्ये जॉब आहे आणि म्हणून ही बेस्ट नाव दिलेलं आपण, बेस्ट बॅच. ऑनलाईन रेकॉर्डेड पद्धतीची बॅच आहे. सर्व लेक्चर्स तुमच्यासाठी अवेलेबल आहे. आजच इग्नाइट अकॅडमी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकतात. कुठेही काही प्रॉब्लेम आली तर तुम्ही या नंबरला कॉल करायचा, ते तुम्हाला सर्व माहिती देतील. आता बघा, हा जो बेस्ट मध्ये ही जी जाहिरात आलेली मित्रांनो, ही मुंबईमध्ये राहणार आहे. मुंबईची बस आहे ही आणि मुंबईमध्ये जवळपास 36,000 प्लस तुम्हाला इथं पगार जो आहे तर तो मिळणार आहे. बाकी मी सर्व माहिती आधी सांगितलेलीच आहे. मग आता मला काय करायचं, सगळ्यात आधी माझा युजर आयडी आणि पासवर्ड बनवायचा आहे. आता या लिंकवर जाऊन सर्वात आधी मी माझी माहिती टाकेल. पहिलं नाव, मधलं नाव आणि शेवटचं नाव. आता नाव कोणतं असलं पाहिजे लक्षात घ्या, नाव असलं पाहिजे 10वीचं. कोणतं? 10वीचं. तुमच्या 10वीच्या प्रमाणपत्रावर जे नाव असेल, फॉर एक्झाम्पल एखादी महिला असेल, त्या महिलेचं लग्न आधीचं नाव असेल तेच टाकायचंय, तेच ऍज इट इज टाकायचे, ती स्पेलिंग टाकायचे, तेच नाव टाकायचंय. आलं लक्षात? आता काही महिला म्हणतील की माझ्या नावात बदल केला, त्याचं काय, मी त्याचं पुढे सांगतो तुम्हाला. बट आता तुम्हाला इथं काय टाकायचंय, जे तुमच्या 10वीच्या याच्यावर तेच टाकायचंय. समजा काहींच्या नावात बदल झालेला आहे, म्हणजे काही उमेदवारांनी, महिलांनी लग्न केलेले, तर त्यांनी तर येस म्हणायचं आणि त्यांनी त्यांचं नवीन नाव टाकायचं, जे काही आधार कार्ड वगैरेला असेल. समजा एखाद्या महिलेचं लग्न झालंय आणि तिने नाव नाही बदललं, ते अजूनही माहेरच्या नावानेच हे करते, तिने इथं नो करायचं. काय करायचं, इथं नो करायचंय, तिला जास्त टेन्शन नाही. डेट ऑफ बर्थ टाकायची. डेट ऑफ बर्थ पण इथं काय म्हटलेलं आहे की जे तुमच्या एज्युकेशनल डॉक्युमेंट्सवर असतील तेच टाकायचे, म्हणजे तुमच्या LC वर, तुमच्या 10वीच्या प्रमाणपत्रावर ते 29/7/2026 ला जे तुमचं एज असेल तर ते इथं कॅल्क्युलेट होणार आहे. तुमच्या आईचं नाव पण 10वीच्या याच्यावर टाकायचं बरं का. बऱ्याच लोकांचं कसं असतं, फॉर एक्झाम्पल आशा नाव असतं आणि 10वीच्या याच्यावर आशाबाई असतं, तर ते आशाबाई हे पूर्ण नाव टाकायचं. जरी त्यांचं नाव आशा असेल तरी पण हे नाव अशा पद्धतीने तुम्हाला टाकायचं आहे. आता इथे जेंडर सिलेक्ट करायचं, मेल फिमेल. मोबाईल नंबर टाकायचा. मोबाईल नंबर महत्वाचा आहे, कारण की त्याला OTP जाणार आहे. ज्याला रिचार्ज असेल तोच टाका, ओके, कारण की रिचार्ज करावं लागणार आहे. पुढे ईमेल आयडी तुम्हाला टाकायचं. ईमेल आयडी महत्वाचा आहे, कारण की ईमेल आयडीवर सर्व माहिती जाते. ज्या ईमेल आयडीचा पासवर्ड माहिती आहे, ज्या ईमेल आयडीचं लॉगिन आहे तेच इथं टाकण्याचा प्रयत्न करा. आता एक्झाम 10वीच्या याच्यावर सीट नंबर विचारलेला आहे. सीट नंबर काय विचारला माहितीये का मित्रांनो, जनरली ते काय करतात, सीट नंबर नुसार ब्लॉक करून देतात. म्हणजे एका वेळी एकच प्रोफाईल तुम्हाला बनवता येते, प्रोफाईल एकच बनणार आहे, म्हणून सीट नंबर अतिशय व्यवस्थित पद्धतीने टाकायचा. कधी पास झाले ते टाकायचे. आता 3 एक्झाम सेंटर निवडण्याची मुभा दिलेली आहे आणि एक्झाम सेंटर खूप कमी आहेत. बघा, संभाजीनगरचं आहे, मुंबईचं आहे, नागपूरचं आहे, पुणेचं आहे, नाशिकचं आहे, एवढे सेंटर दिलेले आहेत. 1 2 3 4 5 सेंटर आपल्याला इथं पाहायला मिळतात. याच्या व्यतिरिक्त कुठलाही सेंटर नाही, लक्षात घ्या, ओके. त्याच्यानंतर इथं जनरेट OTP म्हणायचा. हा OTP तुमच्या मोबाईल नंबरला जातो, OTP टाकायचा आणि त्याच्यानंतर हा कॅप्चा कोड टाकून इथं रिव्हेरीफाय म्हणायचं. रिव्हेरीफाय म्हणजे ते काय करतं माहितीये का, इथं तुमची आतापर्यंत भरलेली सर्व माहिती आणि ही येते. मग इथं फक्त तुम्हाला या चेक बॉक्सवर टिक करायची राहते. जर तुम्ही ही चेक केली तर इथं रिव्हेरीफाय म्हणायचं. काय म्हणायचं? रिव्हेरीफाय म्हणायचं. आता रिव्हेरीफाय म्हणण्याआधी ते एकदा आपल्याला सतर्क करतं की माहिती व्यवस्थित भरली आहे ना, भरली असेल तरच पुढे जा, कारण की एकदा माहिती भरली गेली परत मी एडिट करू देणार नाही, असं त्याचं स्पष्ट म्हणणं आहे. मला माहित होतं की माझी माहिती ओके, मी ओके केलं. आता माझी प्रोफाईल क्रिएट झाली, सर्व गोष्टी झाल्या. आता काय करेल माहिती का, मी ऍप्लिकंट डिटेल्स, बघा इथे हेल्प डेस्क असेल, हेल्प डेस्कवर मला जायचं नाही, ऍप्लिकंट डिटेल्स इथे सर्व माहिती असेल. दुसरं काय असेल माहितीये का, इथं करायचं मला गो टू द ऍप्लिकेशन. मी ऍप्लिकेशनवर जाईल, कारण की मला आता अर्ज करायचा आहे.
आता इथं काही स्टेप्स आहेत बघा. पहिल्या स्टेप्स मध्ये पर्सनल माहिती, दुसऱ्या स्टेप्स मध्ये ऍडिशनल माहिती, तिसऱ्या याच्यात पत्ता, चौथ्या याच्यात पात्रता आणि पाचव्या याच्यात कागदपत्र. तर अशा ह्या 5 स्टेप्स मध्ये माझा अर्ज भरला जाणार आहे. पहिल्या स्टेप्स मध्ये मी कशावर करेल माहिती का, कंडक्टर हे ऑलरेडी येणार आहे, ही माहिती ऑलरेडी येणार आहे, मला इथं काहीच माहिती भरायची गरज नाही. मला माझं मॅरिटल स्टेटस विचारेल बघा, खरंच मॅरिड असेल अनमॅरिड असेल तेच टाका. ओके. पुढे डेट ऑफ मॅरेज, मॅरेजची डेट आठवत नसेल तर बायकोला विचारून घ्या. ओके. आणि व्यवस्थित त्याच पद्धतीने डेट टाका. आता इथं काय म्हटलेलं आहे की जे बेळगाव मधील कार्यकर्ते आहेत की त्यांनी तिथं यस जे आहे तर ते करायचं आहे. डोमेसाईलची माहिती भरायची. समजा काहींकडे डोमेसाईल प्रमाणपत्र नाही, त्यांनी काय करायचं, बर्थ सर्टिफिकेट लावायचं. समजा हे पण नसेल तर स्कूलचं लिव्हिंग सर्टिफिकेट. या तिघांपैकी एक कोणतं पण चालेल, पण जनरली डोमेसाईल असेल तर त्याचीच माहिती भरा. बघा, राष्ट्रीयत्व आपलं भारतीयच आहे, महाराष्ट्राचे रहिवासी येस करायचं. शाळा सोडण्याचा दाखला देणारे संस्थे, स्कूल, कॉलेजचं नाव, शाळा सोडण्याचा तो अनुक्रमांक, शाळा सोडण्याची ती तारीख कधी दिलेली ती तारीख टाकायची आहे. पुढं त्याच्यानंतर अर्जदाराची जात आणि प्रवर्ग. बघा इथून SC, ST, OBC, NT हे सिलेक्ट करायचं. कोणत्या अथॉरिटीने दिलं तिथं असतं बघा, सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट, एक्झिक्युटिव्ह, म्हणजे वेगवेगळे नाव असतात त्याच्यात. तर ते कोणतं नाव आहे ते व्यक्तीचं नाव नाही, पदाचं नाव तुम्हाला इथं टाकायचंय. तारीख टाकायची आहे, अनुक्रमांक टाकायचा आहे. आता हे जात वैधता तारीख आपल्याकडे नसतं, आपल्या राज्यात नसतं, ते काही राज्यांमध्ये असतं, तर ते आपल्याकडे नसतं म्हणून टाकण्याची गरज नाही. नॉन क्रिमिलियर OBC कॅटेगरीला किंवा ज्या कॅटेगरींना गरजेचं आहे तर त्यांना NCL हे लागतं. फक्त SC आणि ST या कॅटेगरीला लागत नाही, बाकी सर्व कॅटेगरीला जवळपास लागतं. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट कोणी दिलं आणि हे अनुक्रमांक एवढं. पुन्हा अर्जदाराच्या शरीरावरील दृश्यमान ओळखीची खूण. आता हे काही इथं मॅन्डेटरी नाही आहे, रेड नाहीये म्हणून इथं नाही भरलं तरी चालतं. पुढचं, कॅन्डिडेटचा आयडेंटिटी प्रूफ. कोणतं एकच आयडेंटिटी प्रूफ द्यायचं, बाकीची द्यायची नाही, कारण की ते लई डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात. एकच करायचं. माझ्याकडे पॅन कार्ड होतं, मी येस म्हटलं, पॅन कार्डचा नंबर आणि पॅन कार्ड वरील नाव मी ते टाकणार आहे. बाकी याला नो करून द्यायचं. बघा, ड्रायव्हिंग लायसन्स आहे, वोटर ID आहे, पासपोर्ट आहे, बँक एकच सांगितलेले. त्यांनी पण इथं काय सांगितलं की मिनिमम एक पाहिजेच तुमच्याकडे, मिनिमम एक आयडेंटिटी प्रूफ इथं गरजेचं असणार आहे. पुढे आता एक ग्रीन झालं म्हणजे आपण सिग्नलवर पाहतो. ग्रीन झालं म्हणजे काय, व्यवस्थित पद्धतीने तुम्ही पुढे जाऊ शकतात. ग्रीन झालं म्हणजे तुम्ही पुढे जाऊ शकतात, तुमची माहिती भरलेली सेव्ह झाली. पुढे काय करायचं, ऍडिशनल डिटेल्स. या समांतर आरक्षणासंदर्भातले डिटेल्स असतात, पण याच्यामध्ये काही समांतर आरक्षण आपल्याला दिसत नाही. सिंपल एकच विचारलेलं आहे की या आधी कधी परीक्षेमधनं डिबार झाल्यात का, नो करायचं. काही तुमच्यावर लिगल केसेस आहेत का, ते सगळ्या नो असतील तर येस करून माहिती टाका. सगळ्या नो करून मी सेव्ह अँड नेक्स्ट करतो. पुढे माझा ऍड्रेस टाकायचा आहे. शक्यतोवर जो आधार कार्डवरचा ऍड्रेस आहे तोच टाकण्याचा प्रयत्न करा. ओके. हा, तुम्ही जर दुसऱ्या ऍड्रेसवर राहत असाल ते टाकलं, काही ऍड्रेस काही व्हेरीफाईड वगैरे होत नाही. ऍड्रेस टाकला, पुढे गेलो. पात्रतेमध्ये त्यांनी स्पष्ट विचारले, मराठी भाषेचं ज्ञान आहे का, येस और नो. नो असेल फॉर्म भरताच येत नाही. बघा, मी नो करून पाहिलं, मला म्हणे की यू आर नॉट एलिजिबल, आणि इथं यस करायचं. यस, हे झालं. पुढे 10वीच विचारले, चांगली गोष्ट आहे. 12वी त्यांना घेणं देणं नाही की तुमची 12वीला किती होते, डिग्रीला किती येते, फक्त 10वीचा टॅब दिलेला आहे. अतिशय सुटसुटीत फॉर्म आहे हा. 10वीच्या याच्यातला दिलेलं बघा, बोर्डाचं नाव, स्कूलचं नाव, टक्केवारी, जास्तीत जास्त गुण, प्राप्त गुण, हे सर्व माहिती मी भरतो. दुसरं, हे महत्वाचं बरं का, डू यू पजेसेस व्हॅलिड कंडक्टर लायसन्स. इथं जर म्हटलं की तुमच्याकडे RTA चा कंडक्टरचा परवाना आहे, येसच करावा लागतो. नो जर केलं डायरेक्ट म्हणतं यू आर नॉट एलिजिबल फॉर दिस पोस्ट. यस करायचं. हा, हे तुम्ही नो म्हणू शकतात. वैध कंडक्टर बॅच आहे का, यस किंवा नो केलं तरी फॉर्म पुढे जातो, लक्षात घ्या. आता इथं काय त्यांनी सांगितलेलं आहे की याच्यामध्ये मिनिमम वेट 45 किलो पाहिजे आणि हाईट 154 सेंटीमीटर ते 178 सेंटीमीटर त्या दरम्यानच असली पाहिजे. ओके. पुढे सगळ्यात शेवटचं, सगळ्यात महत्वाचं, कागदपत्र मध्ये कोणती. पहिले तर लागतो फोटो. फोटो 2 पद्धतीचे लागतात मित्रांनो. एक लागतो लाईव्ह फोटो आणि दुसरा लागतो जो तुम्ही फोटो स्टुडिओ मधनं गोरा गोमटा करून आणतात फोटो, तर तो फोटो लाईव्ह फोटो लागतो. इथं स्वाक्षरी, सही लागते, सही. 10वीचा प्रमाणपत्र सांगितलेले, मार्कशीट नाही म्हटले, गुणपत्रक नाही म्हटले, प्रमाणपत्र अपलोड करायला लावलेला आहे. आता इथं जो फोटो दिलेला आहे मित्रांनो बघा, हा कॅप्चर फोटो, हा लाईव्ह फोटो निघतो तुमच्या. याच्यासाठी तुमच्या PC याला कॅमेरा पाहिजे, नसेल तर फोन मध्ये लॉग इन करायचं आणि तिथून तुम्ही हा फोटो घेऊ शकतात. इथं अपलोड फोटोग्राफ आहे. आता डोमेसाईल सर्टिफिकेट लावा, कास्ट सर्टिफिकेट लावा, कास्ट व्हॅलिडिटी असेल तर लावा. हे मॅन्डेटरी नाही आहे, परंतु जर जात प्रवर्गामधनं अर्ज केला असेल तर ते मॅन्डेटरी ठरतं. पुढे नॉन क्रिमिलियर आहे का, कॅटेगरीमध्ये असेल तर येस म्हटलेले. बघा,
तुमचं कंडक्टरचा लायसन्स गरजेचं आहे म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर तुमची कंडक्टर बॅच आहे का, कंडक्टर बॅच आहे का ते, आयडी प्रूफ जो मी तिथं काय दिलं होतं, मी पॅन कार्ड दिलं होतं, तर पॅन कार्ड आहे. ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांनी तर विवाह प्रमाणपत्र अपलोड करणं इथं गरजेचं सांगून दिलेलं आहे त्यांनी. त्याच्यानंतर रिलेव्हंट डॉक्युमेंट्स जे आहेत तर ते इथं विचारलेले आहेत त्यांनी, बाकी काय असतील तर ते अपलोड करा. बघा कोणते कागदपत्र लागतात याचे संपूर्ण हा इमेज आहे. ही इमेज एकदा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. बाकी जे काही युट्यूबला आपले व्हिडिओ कॉपी करतात त्यांना पण हे इमेज जे आहे तर ती कामातच येणार आहे. ओके, याच्यामध्ये बघा पासपोर्ट साईजचा फोटो, स्वाक्षरी, 10वी, डोमेसाईल, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, राजपत्र, आयडी प्रूफ, व्हॅलिड कंडक्टर बॅच, व्हॅलिड कंडक्टर लायसन्स आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट ही कागदपत्र इथं लागत असतात. सोबत जी काही कागदपत्र लागतात, फॉर एक्झाम्पल जो काही फोटो आपला लागतो मित्रांनो, तो फोटो 80 KB ते 200 KB मध्ये पाहिजे. त्याची फाईल जेपीजी आणि जेपीजी या दोनच फॉर्मॅटमध्ये तो लागतो. जी सही दिलेली आहे ती पण 80 ते 200 KB दरम्यान पाहिजे आहे. जेपीजी आणि जेपीजी पाहिजे आहे. जे पीडीएफ आहेत बाकीच्या त्या पीडीएफ जेपीजी आणि जेपीजी याच्यात पण चालतील. 100 KB ते 2 MB पर्यंत अपलोड करता येतील. तर एवढं सर्व गोष्टी इथे दिलेल्या आहेत. ओके, हे सगळं अपलोड करायचं आणि त्याच्यानंतर पेमेंटला तुम्ही जाऊ शकतात. पेमेंटला UPI, वॉलेट, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड हे सर्व ऑप्शन्स तुम्हाला इथं अवेलेबल जे आहेत तर ते आहेत. बघा मुंबईमध्ये तुम्हाला ही कंडक्टर पदाची भरती आहे. 364 पेक्षा चांगल्या जागा आहेत, त्या पगार चांगला आहे. ज्यांना खरंच 10वी पासवर नोकरी पाहिजे आहे तर त्यांनी नक्की तिथं नोकरीला जाऊ शकतात. पेपर काय एवढा अवघड नसतो, पेपर सोपा, व्यवस्थित पद्धतीने, फक्त व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. अंकगणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, मराठी, इंग्लिश हे सर्व विषय मित्रांनो TCS पॅटर्न बघा पॅटर्न नुसार बदलतात. या TCS पॅटर्नचे सर्व काही लेक्चर्स तुम्हाला उपलब्ध मिळतील. तर तुम्ही ही बॅच नक्की जॉईन करावी. इग्नाइट अकॅडमी नावाचं ऍप्लिकेशन येतं प्ले स्टोअरला, तिथं जायचं, ते डाउनलोड करायचं आणि त्याच्यावरून तुम्ही ही बेस्ट बस वाहक बॅच जी आहे तर ती नक्की जॉईन करू शकतात. काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.